नमस्कार, मी पी.जी. पाटील जनसेवक। आज शिक्षण क्षेत्रातील सर्व शिक्षण संस्था चालकांना एक नम्र विनंती करत आहे की काही पालकांनी माझ्याकडे तक्रारी केलेल्या आहेत, काही शिक्षकांनी पण केल्या आहेत की त्यांचं म्हणणं आहे जर शिक्षण संस्था चालक आठवड्यातून 3 वेळेस जर शाळेवर आले तर निश्चित त्या शाळेची प्रगती होईल, त्याचा शैक्षणिक दर्जा वाढेल। कारण की शिक्षण संस्था चालक शाळेवर आले आणि प्रत्येक वर्गात गेले आणि त्यांनी वाचायला लावलं, त्यांना लिहायला लावलं, त्यांना बाराखडी विचारली, कोपऱ्यात बसलेल्या विद्यार्थ्यालाही विचारलं तर निश्चित त्या संस्थेची प्रगती होईल आणि एक जे ॲडमिनिस्ट्रेशन असतं त्याच्यावरती पूर्णपणे कमांड राहील असं काही शिक्षकांचंही म्हणणं पडलं। आपण जो उपक्रम सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केलेला आहे हा निश्चित कौतुकास्पद आहे। बऱ्याच पालकांचेही मला फोन येत आहेत, कारण की सर्वसामान्य व्यक्ती आज जर आपण बघत असाल तर ज्याच्या घरी शिकवलं जाईल, या विद्यार्थ्याला आई वडील घरी शिकवतील तोच विद्यार्थी या शैक्षणिक क्षेत्रात टिकू शकतो, नाहीतर दुसरा विद्यार्थी टिकू शकत नाही। म्हणून सर्वसामान्य नागरिकांना ते काही घरी जमत नाही। पण आपण जर वेळ दिला, तुम्हाला स्वतःला वेळ नसेल तर परिवारातलं कोणीही गेलं तरी काही हरकत नाही। आणि शक्यतो आता सीसीटीव्ही लागलेले आहेत, सीसीटीव्ही ही जर कंपल्सरी तुमच्या प्रत्येक शाळेमध्ये असेल तर आपण मोबाईलमध्ये सुद्धा बघू शकतो की आपल्या शाळेत काय चालू आहे। ही अशी जर परिस्थिती आपण निर्माण केली तर आपल्या प्रत्येक शाळेचा शैक्षणिक दर्जा हा उंचावेल। कारण की सर्वसामान्यांचे मुलं शिकू शकत नाही, सर्वसामान्यांचे मुलगा काय करू शकतो तर एक तर भाजीपाला विकेल, किराणा दुकानावर लागेल का कापड दुकानावर लागेल। आज जर आपण सर्वांचाच विचार केला, नुसतं मेरिटकडे न बघता, नुसता फुगोटा न करता जर आपण प्रत्यक्षात सर्वांनी लक्ष घातलं तर निश्चित शाळेचं सुद्धा मेरिट वाढेल आणि आपल्या तालुक्याचे शिक्षण क्षेत्र निश्चित उंचावेल। आज शिक्षण संस्था चालकांना माझी विनंती आहे, मी कोणी शिक्षण संस्था चालकांच्या विरोधात नाही, मी काही शिक्षकांच्या विरोधात नाही, मी काही विद्यार्थ्यांच्या विरोधात नाही, फक्त ज्या सिस्टम आहे त्याच्याच विरोधात मी आहे। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।